कुंकवाचा एक चांदीचा करंट आहे आणि कमळाच्या आकाराचा असे 2 करंटे आहेत. बघू शकता इथं खूप काळपट झालेला आहे आणि याचा कलर पण बदललेला आहे. बघू शकता इथं तुम्ही खूप घाण झालेली आहे. हा चांदीचा करंट आहे. बघू शकता इथं यावर डाग पडलेले आहे. इथं सुद्धा बघू शकता तांब्याबंड देवाचा आहे हे. बघू शकता हे पण खूप घाण झालेलं आहे. इथंही वाटी बघू शकता एक निरंजन पण आहे. हे खूप घाण झालेलं आहे. आता ही देवाची सगळी भांडी आहेत. मी आता तुम्हाला स्वच्छ करून दाखवत आहे. या सोप्या ट्रिकने जरी देवाची भांडी स्वच्छ केली तर ते तुम्हाला सोपं पडेल. तेव्हाची चांदीची भांडी असतील तर देव करा ती स्वच्छ कशी करायची आता तुम्हाला सांगते मी. ही ट्रिक वापरून जर तुम्ही भांडी स्वच्छ केली तर तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. तर एक स्टीलचं भांडं ठेवलेलं आहे गॅसवर. त्यात 1 ग्लास पाणी घालून घेते त्याच्यात. जेवढी तुमची चांदीची भांडी आहेत ती बुडेल इतपत पाणी घ्यायचं आपल्याला. आणि आणखी 1 ग्लास पाणी घेते मी इथं. आता इथं गॅस चालू करू आपण. गॅस चालू केलेला आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. बारीक गॅसवर हे पाणी उकळून घ्यायचं आहे पहिल्यांदा. एकदम जास्त मोठ्यावर गॅस करायचा नाही, नाहीतर हवा तसा रिझल्ट आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे बारीक गॅसवरच पाणी उकळायचं आहे. तर आता पाण्याला उकळी येत आहे हळूहळू. पाण्याला उकळी आल्यावर यात 1 चमचा आपण खायचा सोडा म्हणजेच बेकिंग पावडर घालणार आहोत. जनरली बेकिंग पावडर सगळ्यांच्याच घरी असते. आपण बेकिंगसाठी कुकिंगसाठी स्वयंपाकासाठी वापरतोच. आता इथं 1 चमचा बेकिंग पावडर मी घातलेली आहे. बघू शकता बेकिंग घातल्यामुळे पाणी लवकर उकळत आहे. आणि इथं आणखीन 1 चमचा इथं हँडवॉश घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हे पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता पाणी बऱ्यापैकी उकळलेलं आहे. आता ह्यात जी काळपट पडलेली आहे भांडी ती चांदीची ती यात टाकून घ्यायची आहे. बघू शकता इथं सगळी भांडी काळपट पडलेली आहे ती त्या पाण्यात टाकून घेत आहे मी. वाटलं तर तुम्ही आणखीन पाणी घालू शकता यात. जरा बऱ्यापैकी सर्व भांडी बुडतील असं पाणी घालायचं आहे. अजून थोडं पाणी घालते मी. सर्व चांदीची भांडी फुडली पाहिजेत. बघू शकता तुम्ही इतपत पाणी घालायचं आहे. आणि ह्या पाण्याला चांगले 10 ते 15 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. स्लो गॅस ठेवायचा आहे. स्लो गॅसवर उकळायचं आहे. आणि 15 ते 20 मिनिटं कमीत कमी या पाण्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटं या पाण्याला चांगलं उकळून घेऊ. म्हणजे या पाण्यात ही चांदीच्या भांड्यावर जी घाण बसलेली असते ती सगळी या पाण्यात उतरेल. त्यामुळे 15 ते 20 मिनिटं कमीत कमी हे पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला. इथं बऱ्यापैकी पाणी आपलं घाण झालेलं आहे. म्हणजे या पाण्यानं या चांदीच्या भांड्यातली सर्व घाण शोषून घेतली आहे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित क्लीन होतं आहे. पाणी बऱ्यापैकी घाण झालेलं आहे. म्हणजे या पाण्यानं जेवढ्या चांदीच्या भांड्यात घाण होती ती सर्व शोषून घेतली आहे. आता इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि ही चांदीची भांडी या पाण्यातनं काढून घ्यायची आहेत आपल्याला. आता ही सर्व चांदीची भांडी थंड पाण्यात एका काढून घेते मी. एक करून मी हे चांदीची भांडी काढत आहे. बघा या बघू शकता तुम्ही या पाण्यात. आता चिमट्यानंच मी इथं भांडी काढून घेते. जरा चमच्यानं काढणं अवघड दिसत आहे मला. त्यामुळे ते सर्व भांडी मी चिमट्यानं काढून घेते. बघू शकता तुम्ही पूर्वीपेक्षा ही भांडी सर्व स्वच्छ निघालेली आहेत आणि क्लीन पण झालेली आहेत. बऱ्यापैकी भांडी स्वच्छ झालेली आहेत आपली. थोडंसं यावर मी मीठ टाकते. जे आपलं खायचं रेग्युलर जेवणाचं मीठ असतं ते. आणि इथं थोडासा हँडवॉश टाकून घेते. जुना ब्रश घ्यायचा आहे. त्या ब्रशच्या साहाय्यानं हे स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला. मी पण इथं स्वच्छ करून घेते. बघू शकता तुम्ही सर्व ब्रशनं हे क्लीन करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असं जर क्लीन केलं तर लवकर स्वच्छ होऊन जातं हे.
आता बाकीची पण भांडी घेऊ अशीच. जी भांडी ऑलरेडी स्वच्छ आहे त्याला काय मीठ घालायचं नाही, घालू सुद्धा शकता तुम्ही. छोटंसं भांडं आहे बघा, बघू शकता इथं तांबे भांडं त्याच्यापैकी देवावर ठेवायचं. आता हेच का क्लीन करून घेत आहे मी. बघू शकता चांदीची वाटी आहे एक आपली देवाला नैवेद्य दाखवायची, ती पण क्लीन करत आहे मी. जर ते तुम्हाला काही शंका असेल यात तर तुम्ही मला प्रश्न विचारून कमेंट करून प्रश्नसुद्धा विचारू शकता. त्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या मनात काही शंका राहणार नाही. आता हा चांदीचा तांबे पण घेते मी. अशी तिथं सर्व भांडी आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहेत. इथं मी निरांजन घेते चांदीचं. याच्यासुद्धा जरा डिशवॉश लिक्विड टाकू म्हणजे ही सुद्धा स्वच्छ होऊन जाईल. किंवा देवाची भांडी स्वच्छ करताना बेसिनजवळ करू नका, बेसिनजवळ स्वच्छ करायची नाही. कारण बेसिनजवळ भांडी जाऊ शकतात, हरवू शकतात. छोटी मोठी भांडी असतील ती बेसिनजवळ हरवू शकतात किंवा पाण्यातून वाहून जाऊ शकतात. जास्त काळी भांडी असतील तर ती थोडा जास्त वेळ लागतो त्याला स्वच्छ व्हायला. म्हणून ही हळदी कुंकवाची जी कमळाची आहे ती अशीच ठेवणार आहे. आणि बाकीची मी स्वच्छ धुवून घेते, पाण्यात घालून ही भांडी स्वच्छ धुवून घेते मी. बघू शकता इथं बऱ्यापैकी स्वच्छ झालेली आपली भांडी. बघू शकता इथं डाग भांड्यावर नाही आहे. बघू शकता एकदम क्लीन झालेली आहेत भांडी. तांब्यावरचं भांडंसुद्धा बघू शकता इथं. बघू शकता निरंजनाच्या आतलं हे किती स्वच्छ झालेलं आहे आपलं. हे निरंजन बघू शकता लकलकत आहे पूर्वीपेक्षा. परत ही सर्व भांडी मी चांगल्या पाण्याने स्वच्छ करून घेत आहे. बघू शकता तुम्ही लकीत बघू शकता तुम्ही इथं क्लीन झालेले आहेत. बघू शकताय. आता ही सर्व भांडी स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायची आहेत, कोरड्या फडक्यानं, कॉटनची किंवा दुसरं किंवा ही कोरडं फडकं असेल त्याने पुसून घ्यायचे आहेत. त्यामुळे ही ती आणखी स्वच्छ होतील. आता मी ही भांडी चांदीची भांडी आता मी कॉटनच्या कपड्यानं सरळ स्वच्छ पुसून घेत आहे. गरजेचं आहे, नाहीतर चांदीच्या भांड्यावर परत पाण्याचे डाग पडतील आणि परत भांडी घाण होतील. म्हणून ही भांडी धुतल्यावर कोरड्या कॉटनच्या फडक्यानं धुणं गरजेचं आहे, आपल्याला पुसणं गरजेचं आहे. नाहीतर या भांड्यांवर पाण्याचे डाग पडतात आणि काळपट दिसतं, मग परत पुन्हा चांगलं दिसत नाही. बघू शकताय अशा प्रकारे. आता बाहेरून स्वच्छ वाटी पुसून घेते मी. बघू शकता इथं ही पण वाटी स्वच्छ कोरडी झालेली आहे. चांदीची वाटी बघा इथं स्वच्छ पुसून घेतल्यावर अगदी नवीन आणल्यासारखी वाटत आहे. आता हा चांदीचा तांब्यासुद्धा आतून बाहेरून स्वच्छ कोरडा करून पुसून घेत आहे. बघू शकता इथं तुम्ही अगदी कोरडा झालेला आहे, नवा आणल्यासारखा दिसत आहे. बघू शकता ही देवाची समई ही सुद्धा नवीन आणल्यासारखी दिसत आहे, एकदम चमकत आहे. बघू शकता ही चांदीची कमळे आहेत, ही जरा जास्त घाण झाली होती म्हणून या लिक्विडमध्ये जास्त वेळ बुडवली होती. आता ही पण स्वच्छ धुवून घेते. जर चांदीच्या वस्तू जास्त घाण झाली असते तर जास्त वेळ बुडवून ठेवायच्या, त्यानंतर धुवायच्या, म्हणजे लवकर स्वच्छ होतात त्या. चांदीची समई एकदम नवी कोरी आणल्यासारखी दिसत आहे, एकदम चकचकीत झालेली आहे. ही वाटीसुद्धा बघू शकताय एकदम चमकत आहे, नवी कोरी आणल्यासारखी दिसत आहे. आजचा हा चांदीची भांडी कशी स्वच्छ करायचा हा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हळदी कुंकू ठेवायची कमळसुद्धा बघू शकता एकदम स्वच्छ कोरडी निघालेली आहेत, एकदम नवी आणल्यासारखी कोरी करकरीत झालेली आहेत. तर तुम्ही ही ट्रिक वापरून नक्कीच व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चांदीची भांडी स्वच्छ करा. फक्त इथं एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, काही चांदीची भांडी धुतल्यानंतर लगेच कॉटनच्या फडक्यानं स्वच्छ कोरडी करून घ्यायचे आहेत, पुसून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यावर पाण्याचे डाग पडणार नाहीत, भांडीसुद्धा स्वच्छ राहतील तुमची. तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही सुद्धा घरच्या घरी 2 वस्तू आपण चांदीच्या वस्तू स्वच्छ करू शकताय. शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद.